नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 14 जानेवारी 2026 बुधवारी या वर्षाची मकर संक्रांत आलेली आहे. खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे की या दिवशी षटतिला एकादशी सुद्धा आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण यावर्षी साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. बघा, आपण संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे ते बघू. तर 14 जानेवारीच्या दिवशी दुपारी 3:06 पासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 हा पुण्यकाळ असणार आहे. तर मंडळी, यावर्षी संक्रांत आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आता आपण काय करावं आणि हीच माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर मंडळी, अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की आपण आता काय करावं, उपवास कोणाचा करायचा, दान कशाचं करायचं, पूजाविधी कशी करायची आणि षटतिला एकादशी असल्यामुळे आपण 6 प्रकारच्या तिळाचं दान हे कशा प्रकारे करू शकतो. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी, संक्रांत म्हणजे काय? तर संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तोच हा दिवस असतो. त्या दिवशी स्नान, दान, सूर्यपूजा, जप, तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ हा दिवस मानला जातो. आणि आता एकादशी म्हणजे काय? तर एकादशी म्हणजे भगवान विष्णू व श्री विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असलेली ही तिथी आहे. तर या दिवशी उपवास, नामस्मरण, हरिपाठ, अभंग या गोष्टींना खूप महत्त्व असतं आणि हे केल्यामुळे आपल्याला मोठे पुण्य प्राप्त होते. या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा आणि स्तोत्राचं श्रवण सुद्धा करायचं आहे आणि सकाळी लवकर उठून स्नान देखील करा. या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण करा. घरातील नकारात्मक ऊर्जा यामुळे नष्ट होईल. तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करा. तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्या सुद्धा अर्पण करू शकता. विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णूंचेच रूप आहे आणि त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनामध्ये गोडवा आणि समृद्धी येते. आता मंडळी, संक्रांत व एकादशी हे एका दिवशी आल्यावर त्याचे नियम काय आहेत? तर जेव्हा 2 महान तिथी एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं आणि मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचाच असावा आणि तो एकादशीचाच करावा. संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचं आहे. आता हा उपवास कसा करायचा आहे? तर तुम्ही निर्जळ उपवास करू शकत असाल तर उत्तमच सर्वोत्तम आहे. पण शक्य होत नसेल तर फक्त फलाहार आपल्याला करायचा आहे. बघा, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी टाळावी. साबुदाणा, फळे, दूध, ताक हे मात्र चालतात. दिवसभर रामकृष्णांचा नामस्मरण करावं आणि पांडुरंग विठ्ठलांचा जप करावा, हरिपाठ म्हणावे. आता पूजाविधी कशी करायची ते पण बघूया. आपण सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. देवाची पूजा करून आपल्याला देवघरात दिवा लावायचा आहे. नंतर श्री विठ्ठलांची आणि श्री विष्णूंची पूजा करायची आहे. तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. पंचामृताने आपल्याला अभिषेक अर्पण करायचा आहे आणि संध्याकाळी दीपदान, हरिनाम, जप, अभंग, कीर्तन म्हणायचं आहे. आता बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीला सत्यनारायण करा असं म्हणतात आणि मग आता एकादशी आली तर काय करावं? तर एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. भगवान विष्णूंचाच एक अवतार असलेल्या सत्यनारायणची पूजा आपण एकादशी तिथीला केल्यास त्याचे विशेष आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळतात. तर या दिवशी तुम्ही सत्यनारायण देखील करू शकता. तर बघा, 11 वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला हा दुहेरी योग जुळून आलेला आहे आणि त्यामुळे या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा? तर या दिवशी आपल्याला तिळाचे 6 प्रकारे दान सुद्धा करता येईल. ते आपण पुढे जाणून घेऊया. पण त्या अगोदर आता 14 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे? तर बघा, मकर संक्रांतीची पूजा जशी आपण नेहमीप्रमाणे करतो अगदी तशीच करायची आहे. तसेच या दिवशी तुम्ही हळदी कुंकू करायचं असेल ते देखील तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकता. तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती सुद्धा नेहमीसारखीच नेहमीप्रमाणेच करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी देखील नेहमीसारखाच एकादशीचा उपवास देखील करायचा आहे. आता एकादशीला तिळगुळ खाता येतात, त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात तो तुम्ही प्रसाद म्हणून देखील भक्षण करू शकता, म्हणजेच खाऊ शकता आणि त्याला कोणतीही अडचण नाही. पण हा जो पुण्ययोग जुळून आलेला आहे तर त्या पुण्ययोगामध्ये काही विशेष साधना किंवा काही विशेष दान केलं तर तुमची आणलेली कामं पूर्ण होतील आणि 7 पिढ्यांचे दोष ते देखील उपाय दूर केल्यामुळे दूर होतील.
आता दान काय करायचं, तर संक्रांत व एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला दानाचं पुण्य हे दुप्पट मिळतं. आता दानासाठी उत्तम वस्तू आपल्याला द्यायच्याच आहेत. त्यात तीळ द्यायचं आहे, गूळ द्यायचा आहे, तसेच उबदार कपडे आहेत, त्यात ब्लँकेट आहेत, चादरी आहेत, चांगली कपडे आहेत. बघा, फाटके कपडे द्यायचे नाही आहेत आणि चांगली कपडे जे आहेत ती द्यायची आहेत. त्यात तांदूळ द्यायचा आहे, अन्नदान करायचं आहे, गोदान करायचं आहे. आणि दान करताना आपल्या मनात एकच भावना ठेवावी की हे देवा, माझ्या घरात सुख समृद्धी आरोग्य आणि भक्ती नांदू दे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास 1000 एकादशी केल्याचं पुण्य हे आपल्याला देतो. म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली आणि तो उपवास आपण केला तर आपल्याला 1000 एकादशी केल्याचं पुण्य हे मिळतं. मग या दिवशी काय करू नये, तर मांस खाऊ नये, मद्य सेवन करू नये, भांडण, नकारात्मक गोष्टी बोलणे, खोटं बोलणं, देवाची निंदा करणं, इतरांची निंदा करणं या गोष्टी प्रकर्षाने आपल्याला टाळायच्या आहेत. आणि विठ्ठलाचं नामस्मरण केल्यावर जीवनातील अडथळे दूर होतात. तसेच या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. तसेच या दिवशी भात खाऊ नये, हे सर्वांना माहितीच आहे. तसे तुळशीला देखील या दिवशी पाणी हे अर्पण करू नये. 2026 मध्ये संक्रांत एकादशी एकत्र येणे हा फारच दुर्मिळ योगायोग आहे आणि असा हा दिवस आपल्याला अजिबात वाया देखील घालवायचा नाही. नामस्मरण, उपवास, दान व भक्तीने आपले जीवन हे पवित्र करायचे आहे. आता ज्यांना उपवास करणं अजिबातच शक्य नाही, होतच नसेल, जमतच नसेल, तर आपण संक्रांतीच्या दिवशी जेवणात नेमके काय काय बनवावे ते देखील बघूया. आता सगळ्यांनाच उपवास करणे शक्य होत नाही, तर मग संक्रांतीच्या दिवशी हे कोणते पदार्थ आपण खाऊ शकतो ते देखील आपण बघूया. कोणते पदार्थ शुभ देखील मानले जातात आणि या पदार्थामागचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व देखील काय आहे ते पण आपण बघूया. पण संक्रांत म्हणजे नुसता सण नाही, तर ऋतू बदलाचा, दानधर्माचा आणि गोडवा वाढवणारा हा दिवस आहे. बघा, षटतिला एकादशीच्या दिवशी सुद्धा तिळाचं फार मोठं महत्त्व असतं. नावातच तिळाचं महत्त्व आहे आणि त्यामुळे मग तिळाचा 6 प्रकारे वापर करायचा. म्हणजे नक्की काय करायचं, तर तिळाने स्नान, तिळाचं उठणं, तिळाचं होम, तिळाचं तर्पण, तिळाचं दान, तीळ भक्षण असे 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने आपल्याला पुण्य फलप्राप्ती होते. तर ते देखील आपण सविस्तर कसे दान करायचं किंवा कसे करायचं ते पाहूया. आता पहिलं जे दान आहे तिळाचं ते म्हणजे तीळ लेपन. तर मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा लवकर उठतो, आंघोळ करतो, तर आंघोळ करण्यापूर्वी शरीराला तिळाचं लेपन हे करायचं आहे. म्हणजेच आपल्या अंगाला तिळाची पावडर करून ते उठणे लावायचे आहे व आंघोळीच्या पाण्यात म्हणजेच आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ टाकून मग त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. आता त्यानंतरचे दुसरे जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तीळ तर्पण. तर एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरायचं, त्यामध्ये पांढरे तीळ, हळदी कुंकू, फूल, अक्षदा, थोडासा गूळ अशा या संपूर्ण मिश्रित पाण्याने आपण सूर्यदेवांना आरती द्यायचं असतं. आरती देताना आपण ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र नक्की म्हणावा. बघा, त्यानंतरचे तिसरे दान दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितरांच्या नावाने आरती देता येतं. पण याला शब्द आहे तीळ तर्पण. तर तुम्ही हे तीळ तर्पण देखील या दिवशी तिसरं दान देऊ शकता. त्यानंतरचे तिळाचे चौथं दान म्हणजे तीळ होम. तर या दिवशी आपण आपल्या घरातल्या देवी देवतांची पूजा करतो, तर त्यांना सुद्धा स्नान आपण तिळाच्या पाण्याने घालू शकतो. त्याचबरोबर एका पंथीमध्ये थोडेसे तांदूळ, त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आपल्याला मिक्स करायचे आहे आणि त्यामध्ये आपण 1-2 कापराच्या वड्या ठेवू शकतो आणि हा कापूर आपल्याला पेटवून द्यायचा आहे. तर आपण अशा पद्धतीने तीळ होम हा करू शकतो. यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी राहत नाही. आणि त्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे ते आहे तीळ भक्षण. बघा, तीळ भक्षण म्हणजे काय, तर तीळ घातलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करून खाऊ शकतो. आणि यानंतरचे शेवटचे आणि 6वे जे दान आहे तिळाचे ते आहे तीळदान. आता तीळदान आपण एकमेकांना तिळगुळ देतो, त्यावेळेस काय म्हणतो, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर मोठ्याने लहानांना तीळ द्यायचा असतात. तिळगुळ असेल किंवा तुम्ही तिळापासून जेही पदार्थ बनवाल ते आणि लहानांनी त्याचा आशीर्वाद घेऊन ते तीळ जे आहे ते तिळगुळ जे आहेत ते भक्षण करायचे आहेत, म्हणजेच खायचे असतात. बघा, या दिवशी दान देण्याला देखील विशेष असं महत्त्व आहे. देवी पुराणातला हा श्लोक असा सांगतो की जो मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्य कव्ये म्हणजे होम हवन करतात, त्या वस्तू सूर्य त्यांना परत जन्मामध्ये देत असतो.
तर संक्रांतीच्या दिवशी 6 प्रकारची दान कोणती करायची त्याबद्दल मी तुम्हाला जे काही सांगितलं तर ते दान तुम्ही आवर्जून या दिवशी तुम्ही घरातली घरात करू शकता. आधुनिक काळामध्ये दान, विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश आपण या दानामध्ये अवश्य करायला हवा. तसेच मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि हा दिवस उत्तरायणाची सुरुवात म्हणून मानला जातो. तर या दिवसापासून थंडी थोडी थोडी कमी होऊ लागते आणि दिवस तिळातिळाने मोठा व्हायला लागतो आणि म्हणून डिसेंबर जानेवारीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खात असतो. गोड बोलण्याचा संकल्प देखील करत असतो. तसेच बघा, धार्मिक अर्थ असा आहे की पृथ्वीचं नातं आणि भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण करत असतो. भोगीच्या भाजीत असतात वांगी, गाजर, मटार, सगळ्या प्रकारच्या पापड्या, बोरं, गाजर, पेरू आणि हे सगळं मिळून आपण ही भोगीची भाजी तयार करत असतो. आणि या दिवसात हे भरपूर प्रमाणात येत देखील असतं. निसर्गाने दिलेलं हे भरभरून आपलं हे अन्न असतं. आणि त्याचबरोबर आपण तिळाचे लाडू करतो, वड्या करतो, तसेच शेंगदाण्याच्या पोळ्या करतो, तिळाच्या पोळ्या करतो, गुळपोळी करतो. तसेच काही घरामध्ये तर पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य बनवला जातो. आणि हे सगळे पदार्थ म्हणजे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत आणि म्हणूनच आपण त्याचा वापर भरभरून करत असतो आणि तो नक्कीच करावा. संक्रांतीच्या दिवशी देवाला दाखवायचा नैवेद्य असतो तिळगुळ, बाजरीची भाकरी, भाजी, पुरणपोळी, गूळ, तसेच तिळपोळी, गुळपोळी, शेंगदाणा पोळी असे आपण नैवेद्य दाखवत असतो. आणि हे पदार्थ उष्ण असतात आणि संक्रांतीत थंडीत असतात. तर हे पदार्थ पोटात गेल्यावरती शरीरात उष्णता निर्माण होते आणि म्हणून हे पदार्थ आपण आवर्जून खातो. आणि या संक्रांतीला देखील आपल्याला हे सर्व पदार्थ बनवायचे आहेत आणि खायचे देखील आहेत. तर मंडळी, संक्रांतीच्या दिवशी गोड खा, गोड बोला आणि गोड आठवणी साठवून ठेवा. तर मी आज संक्रांतीविषयी आणि एकादशीविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.